हाय हॅलो नमस्कार. मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण वाटाणा पनीर म्हणजेच मटर पनीर तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी असे मटर पनीर आपण तयार केलेले आहे ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. वाटाणा पनीर तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. त्यासाठी आपण कांदा आणि टोमॅटो असा उभाच चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये एक पळी तेल घातलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 100 ग्रॅम पनीर तेलामध्ये परतून घेत आहे. गरम तेलामध्ये आपण 2-3 मिनिटे पनीर परतून घेतलेले आहे. पनीर बाजूला काढून घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये आपण 1 चमचे जिरे घालत आहे. जिरे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आणि चिरून घेतलेला कांदा घालत आहे. मटर पनीर तयार करण्यासाठी आपण कांदा आणि टोमॅटो या ठिकाणी जास्त वापरलेला आहे. लसणाच्या 25-30 पाकळ्या आणि अद्रक आपण चिरून घेतलेले आहे तेही आपण या तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे. 2-3 टोमॅटो उभेच चिरून घेतलेले आहेत तेही आपण या तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे. या सर्व मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण हे सर्व मसाले परतून भाजून घेणार आहे. तेलामध्ये आपण जिरं, हिरवी मिरची, कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो सतत असे परतून भाजून घेत आहे. झाकण ठेवून आपण सर्व मसाले 8-10 मिनिटे शिजवून घेणार आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण मटर पनीर तयार करण्यासाठी मसाला तयार करून घेतलेला आहे आणि हा तयार केलेला मसाला आपण थंड करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मटर पनीर तयार करण्यासाठी आपण गरम कढईमध्ये तेल घालत आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण काही मसाले घालत आहे. त्यामध्ये 4-5 लवंगा, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 मोठे वेलच्या आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि तयार केलेला मसाला आपण तेलामध्ये घालून परतून भाजून घेत आहे. तर सतत असे परतून मसाले आपण तेलामध्ये भाजून घेणार आहे. यामध्ये थोडीशी हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचे टाकून सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. थोडंसं मीठ टाकून आपण सर्व मसाले परतून भाजून घेत आहे. सर्व मसाले आपण तेलामध्ये सतत परतून भाजून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण 1 वाटी वाटाणा टाकून तोही आपण सर्व मसाल्यामध्ये परतून भाजून घेत आहे. गरम केलेले पाणी यामध्ये घालून सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये अजून आपण पाणी घालून सर्व मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे. झाकण ठेवून आपण 10 मिनिटे वाटाणा शिजवून घेणार आहे. वाटाणा आपण सर्व मसाल्यामध्ये शिजवून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण तेलामध्ये परतून घेतलेले पनीर घालत आहे आणि सर्व मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून आपण सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे. तर
तर अशा सोप्या पद्धतीने आपण मटर पनीर मसाला तयार केलेला आहे। यामध्ये बटर घालून आपण सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण मटर पनीर मसाला तयार केलेला आहे। तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।